नमस्कार. गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला राजम्याचं कालवण करायचं आहे. अगदी चमचमीत असं आणि अगदी सोप्या पद्धतीत बरं का. तर इथे वाटण काढायचं आहे. वाटण्यासाठी थोडेसे शेंगदाणे, खोबरं, लसूण, जिरं, काळे तीळ आणि कोथिंबीर बस एवढंच लागणार आहे. हे आपल्याला छान असं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे. आणि हां, माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा करा. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हां, तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता हे वाटून घ्यायचे. त्यानंतरनं मी इथे राजमा घेतलेला. ओला राजमा होता. कुकरला 2 शिट्ट्या लावून शिजवून घेतलं. हे बघा एकदम मऊसूत असा शिजलेला आहे. आता आपल्याला पुढची तयारी करायची. तर इथे कढई ठेवली. कढईमध्ये 1.5 पळी तेल टाकायचं आहे आपल्याला. तेलाचं प्रमाण तुमच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. तेल छान गरम झालं की त्यानंतरनं त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची. मोहरी छान फुलली की त्यानंतरनं त्याच्यामध्ये जिरं आणि हिंग टाकून घ्यायचे. त्यानंतरनं सुके मसाले टाकायचे. सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे थोडीशी हळद टाकते. त्यानंतरनं कांदा लसूण मसाला आणि त्यानंतरनं आपल्याला तिखट मिरची पावडर टाकायची आणि त्यानंतरनं आपल्याला सोंडे मसाला जो असतो ना तो टाकायचा आहे. मसाल्यांचं प्रमाण तुमच्या तिखटानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. मसाले टाकल्याच्या नंतरनं लगेचच आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ना ते टाकायचे आणि 1 ते 2 मिनटं हे छान असं परतून घ्यायचे. तेलावरती वाटण छान परतलं ना की कालवणाला रंगसुद्धा खूप छान येतो. तुम्ही जर का कधी अशा पद्धतीने राजम्याचं कालवण केलं नसेल ना तर एकदा नक्की करून पहा. खायला खरंच खूप भारी लागतं. तर का आपलं हे वाटण असं छान असं परतून झालेलं आहे. पाहू शकता वाटणाचा रंगसुद्धा बदललेला आहे. आता त्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये जो आपण राजमा शिजवून घेतला होता ना तो ह्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे. तुमच्याकडून हवं असेल तर तुमच्याकडून वाटण कमी झालं ना तर काय करायचं, जो राजमा शिजलेला असतो ना तोच आहे ना हलकासा मॅश करायचा आणि मग टाकायचा. खूप जास्त नाही, काही थोडेसे राजमा आहे ना मॅश करून टाकायचं म्हणजे कालवणाला त्यानेसुद्धा खूप जास्त घट्टपणा येतो आणि टेस्टसुद्धा खूप चांगली येते. तर आता हे मी टाकून घेतलं ह्याच्यामध्ये. आता आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. जितपत आपल्याला कालवण घट्ट पातळ करायचं आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण आपल्याला कमी जास्त करायचं आहे. तर मिक्सरचं भांडं हिसळूनच मी ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, कारण मिक्सरच्या भांड्याला बराचसा मसाला चिटकलेला राहतो. तेव्हा एवढं मी पातळ ठेवलेलं आहे. त्यानंतरनं आपल्याला ह्याच्यामध्ये चवीनुसार आता मीठ टाकून घ्यायचे आणि मीठ टाकल्याच्या नंतरनं याला छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे. आपल्याला झाकण वगैरे ठेवायची गरज नाही आहे. बिना झाकण ठेवताच याला आपल्याला उकळी काढून घ्यायची. तुम्ही खरंच एकदा अशा प्रकारे कालवण करून बघा. खायला खरंच खूप भारी लागतं. हे बघा आता उकळी आलेली आहे आपल्या कालवणाला आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. आपण तरीचा मसाला वगैरे टाकलेला नाही आहे त्याच्यामुळे एकदम लाल बुंद असं कालवण आपल्याला झालेलं नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तरीचा मसाला टाकला तरीसुद्धा चालेल. त्यानंतरनं भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये आणि गॅस बंद करायचा आहे. तर आपलं कालवण तयार झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.